नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आकांक्षा जोशी दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर तुमचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो, आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत गायींचे संगोपन, गोठा व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसायाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी। आपल्यासोबत अशाच एक कष्टकरी महिला आहेत ज्यांनी दुग्ध व्यवसायातून स्वतःच्या हिमतीवर दुग्ध व्यवसाय सुरू करून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे। आपल्यासोबत आहेत मोलाली दत्तात्रय यादव मॅडम, प्रगतशील पशुपालक, तालुका फलटण, जिल्हा सातारा। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, तुम्ही जेव्हा दुग्ध व्यवसाय सुरू केला, हा कधीपासून सुरू केला आणि हा व्यवसाय सुरू करताना तुमच्यासमोर काही आव्हानं होती का? दुग्ध व्यवसाय करायचं म्हणजे काय सहजासहजी कोणी लगेच करत नाही बरोबर. आणि एक महिला तर त्यात लगेच पडतच नाही। बरोबर। माझं स्वप्न होतं लग्नाच्या अगोदर पोलीस व्हायचं आणि लग्नाच्या अगोदर पोलीस व्हायचं। खेळामध्ये मला खूप आवड होती। खेळामध्ये माझं रनिंगमध्ये नॅशनल झालेलं आहे, कराटे चॅम्पियन आहे, ब्लॅक बेल्ट झालेला आहे। आणि मग माझी स्वप्न वेगळीच होती, म्हणजे एक पोलीस व्हायचं, देशाची सेवा करायची अशी स्वप्न बघत असतानाच अचानकच आई वडिलांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे 12वी मध्ये लग्न करावं लागलं। आणि लग्न झाल्यानंतर माझं सासरी गेल्यानंतर त्यांचा गाई दुग्ध व्यवसाय होता, म्हणजे त्यांच्याकडे एक 4-5 गायी होत्या। आणि मग ह्याच्यामध्ये ते गायींचं काम कसं करायचं हा प्रश्न पडला। आईच्या घरी कधी मी काम केलेलं नव्हतं, मग जाऊयात म्हटलं, आता हे तरी करायची वेळ आली, करूयात। नंतर मी गायींच्यात गेले। गायींचं काम करताना ते दूध काढायचं हाताने किंवा मग शेण उचलायचं, अशी कामं करताना मला खूप त्रास व्हायला लागला की बरं ही कामं करायची कशी, ह्याची सवय नव्हती। हे काम करताना मला खूप त्रास व्हायला लागला। मग मी लक्षात आणलं की बाबा आपलं काहीतरी एक अस्तित्व निर्माण करावं लागेल कुठेतरी, किंवा आता आपण पोलीस नाही झालो तर ह्या तरी व्यवसायात काहीतरी करून दाखवायचं, किंवा 2 किंवा 4 गायीवरती आपण प्रपंच कसं चालवायचा, ह्याच्यातून आपण एक थोडंसं वेगळं असं वळण घ्यायचं आयुष्याला आणि ह्याच्यातच प्रगती करून दाखवायची। म्हणून मी ह्या व्यवसायाकडे वळले आणि मग ह्याच्यातच मी हळूहळू काम करायला लागले। थोडं थोडं काही काळ गेला मला ह्याच्यात ॲडजस्ट होता, पण शिकून गेली मी। अरे वा। मग सध्या तुमच्याकडे किती गायी आहेत आणि मग यांचं संगोपन तुम्ही कसं करता? कारण तुम्ही म्हटलात की आतापर्यंत तुम्हाला त्याचा काही अनुभव नव्हता आणि आता दुग्ध व्यवसाय तुम्ही स्वतःच्या हिमतीवर सुरू केला आहे, याबद्दल काय सांगाल? आता तसं म्हटलं तर माझ्या गोट्यावर 50 गायी आहेत, लहान मोठी 50 आहेत। त्याच्यामध्ये 35 गायी आहेत दूध देणाऱ्या, 15-20 जर्सी कालवड आहेत लहान मोठी अशी। आणि मग याचं व्यवस्थापन करायचं म्हटलं तर एक आम्ही शेड्यूल ठरवलेलं आहे की आमचं स्वतःचं दूध सेंटर पण आहे, गोविंद डेअरीचं। मग ते सेंटर पण चालवावं लागतं, माझे मिस्टर सेंटर चालवतात। मग ह्याचं नियोजन करताना मला त्याचं एक शेड्यूल ठरवलेलं आहे की दुसऱ्या दिवशी एक दूध आम्हाला 7:30 पर्यंत सेंटरला जावं लागतं। त्यासाठी चाऱ्याचं नियोजन म्हटलं तर आदल्या दिवशी संध्याकाळी मला दावणी भरून ठेवावे लागतात गायींच्या। सकाळी उठल्यावरती मग ते सहज पडतं की दूध काढायला आम्हाला दूध निघणं 1 तास 1.5 तासामध्ये निघणं हे सोपं नाहीये। म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही एक शेड्यूल ठरवलेलं आहे, सकाळी उठून लवकर उठून दूध काढायचं, 7:30 पर्यंत दूध सेंटरला द्यायचं आणि मग नंतर मग बाकीची कामं करावी लागतात। त्या गायी बाबा मुक्त गोट्यामध्ये सोडायच्या, लहान मोठ्या जनावरांचं औषधाचं किंवा कोणत्या जनावरांना कशाची कमतरता आहे हे बघायचं। मग ह्याच्यानंतर हळूहळू करत जायचं, म्हणजे ते दिवसभर एक 10-11 पर्यंत चालतं माझं शेड्यूल सकाळी उठल्यानंतर। मग यामध्ये जो चारा गायींना दिला जातो तर त्या चाऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? तुम्ही शेतात स्वतः तो चारा पिकवता का आणि कोणत्या प्रकारचा चारा जास्त गायींना दिला जातो दूध उत्पादनासाठी? आता शेतात म्हटलं तर आमच्या शेतामध्ये मका आहे, ऊस आहे, घास आहे आणि मग मका पण दिली जाते, सुका चारा म्हणून पण दिला जातो। त्यासाठी आम्ही कडवाळ ज्वारीची साठवण केली जाते। मग ते सुका पण चारा दिला जातो, मका पण दिली जाते। त्याने काय होतं, गायींचं संगोपन चांगलं राहतं। गायी सुका चारा दिल्यामुळं पाणी पितात, ओला चारा दिल्यामुळं गायींची मका दिल्यामुळं दुधाची क्षमता चांगली राहते। त्याच्यामुळं मग शेतात आम्ही 5-6 एकर जमीन आहे आमची, त्याच्यामध्ये गायींचा चारा केला जातो आणि घास ऊस आपल्या थोड्याशा अडचणीच्या वेळेस दिला जातो गायींना।
मग या चाऱ्याचा दिनक्रम कसा असतो? किती वेळानंतर तुम्ही त्यांना चारा देता? नाही, चारा म्हटलं तर आम्ही सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, बर. 2 टायमिंग. सकाळी आम्ही 7 दूध काढेपर्यंत गाईंना चारा दिला जातो बरोबर. आणि नंतर संध्याकाळी 4 वाजता चारा दिला जातो. बर. मग यामध्ये तुम्ही मगाशी सांगितलं की दूध संकलन केंद्र तुमचं स्वतःचं आहे. मग दूध संकलनाची आणि विक्रीची प्रक्रिया कशी असती? दूध संकलन म्हटलं तर मग ते कसं, दूध संकलन सकाळी 7:30 वाजता घरातून निघालं आमचं की बाकी लोकांचं पण सेंटरवर दूध जाण्यासाठी ते गोळा करावं लागतं त्यांना. बरोबर. आणि विक्री करायची म्हटलं तर ते गोविंद डेअरीचे येतो टँकर आणि ते मग दूध सबमिट करून घेऊन जातात. बर. मग ह्यासाठी मग ते हे जे शेड्यूल आहे आमचं ते ठरलेलं असतं बरोबर. की सकाळी बाबा लवकर उठून ते गाईंचं दुधाचं आपलं साठवण करून बरोबर. ते सेंटरपर्यंत पोहोचवणं, बरं. हे सगळं म्हणजे काम करावं लागतं. मग सध्या तुमच्या इथून किती लिटर दूध उत्पादन होतं? आता माझ्या गोट्यावरून 300-350 लिटर दिवसाचं दूध उत्पादन केलं जातं. बर. मग आता ह्या 350 ते 400 लिटरपर्यंतचा प्रवास कसा होता? दूध उत्पादन एवढ्या पद्धतीनं करणं, एवढ्या जास्त उत्पादनासाठी तुम्ही काय मेहनत घेतली? आता मी जसं तुम्हाला सांगितलं की माझं लग्न झाल्यानंतर 2 ते 3 अशा 4-5 गायी होत्या आमच्याकडं. दुसरं काय करणार, ह्या व्यवसायावरती घर प्रपंच चालवायचा होता मला. बरोबर. आणि मग कमी व्यवसाय म्हटलं, कमी 2-3 गायी म्हटलं की कमी आर्थिक इन्कम पण कमी होतं आपलं. हां. त्याच्यातून आपली आर्थिक स्थिती बदलणं गरजेचं असतं. काळाची गरज आहे. मुलांचं शिक्षण बघितलं तर, समाजात आपल्याला उभं राहायचं म्हटलं तर ती गायी वाढवणं गरजेचं वाटलं बरोबर. मला. आणि मग ह्याच्यामुळं काय केलं मी की गायी वाढवायच्या, तर गायी वाढवायच्या म्हटलं तर मग ते मुक्त गोठा नव्हता आमच्याकडं, बंदिस्त गोठा होता. बर. मग बंदिस्त गोठ्यामध्ये काय व्हायचं की गायींचं शेण उचलणं, चाऱ्याचं, ह्याच्यातच माझा दिवस निघून जायचा. बरोबर. मग काय केलं, हळूहळू गायी वाढवायला सुरुवात केलं. मग ह्याच्यानंतर बदल सुरुवात केली. मी गोविंद डेअरी फाउंडेशनच्या काही ट्रिपला गेले. बर. तिथं गेल्यानंतर मला असा अनुभव आला की हे सगळं काम करताना आपण जे काम करतो त्याच्यामध्ये एक शेड्यूल ठरलं पाहिजे, म्हणजे काहीतरी बदल केले पाहिजेत आपण. बरोबर. म्हणून मुक्त गोट्याचं नियोजन केलं. बर. मुक्त गोट्यामध्ये काय होतं की आपल्या शारीरिक कष्ट कमी होतात बरोबर. आणि गायी पण व्यवस्थित राहतात. बर. आणि ह्याच्यामुळं गायी वाढत वाढत गेल्या, काम कष्ट कमी झालं आणि गायी म्हणजे त्याच्यामुळं मग काम गायी वाढवायला सोपं पडलं मला. बर. मग हे जे दूध संकलन केलं जातं, तर या दूध संकलनासाठी तुम्ही कुठल्या आधुनिक पद्धतीचा वापर केलाय का? किंवा जेव्हा तुम्ही गायींचं संगोपन करता तर यासाठी कुठल्या आधुनिक पद्धतींचा वापर केलाय तुम्ही? हा, बरोबर आहे ना. दूध संकलन आता एवढं 300-350 दूध काढायचं तर हाताने काढणं तर शक्य नाही. बरोबर. मग ह्यासाठी आम्ही मिल्किंग मशीन ठेवल्यात. मिल्किंग मशीनद्वारे दूध काढायला सहज पडतं. बर. आणि मग ते मिल्किंग मशीन चालवण्यासाठी मग ते बाकीच्या पण यंत्रणा ठेवल्यात की बर. बाबा इलेक्ट्रिक वीज जर कट झाली तर जनरेटर ठेवलाय. बरोबर. सिस्टमॅटिक पद्धतींचा पण आम्ही अवलंबन केला. बर. आधुनिक परिस्थितीनुसार बदल केला बरोबर. की त्याच्यामध्ये काय की आपल्याला त्रास होऊ नये, पुढे बरोबर. दूध काढायला सोपं पडेल किंवा दूध संकलनावर आपलं दूध जायला वेळेत बरं पडेल, अशा बरोबर. दृष्टिकोनातून आम्ही मिल्किंग मशीन ठेवलेले आहेत. मग या मिल्किंग मशीनची प्रक्रिया कशी असती? मिल्किंग मशीनची प्रक्रिया म्हणजे कसं, ते आपण मिल्किंग मशीन असते ती गाईंना सडांना ज्यावेळेस आपण लावतो ते बरं. त्याच्या हाताने दूध काढायला आपल्याला वेळ लागतो. बरोबर. 5-7-8 मिनिटं लागतो आणि ते मिल्किंग मशीनमध्ये 2 ते 3 मिनिटात काम होऊन अरे जातं. वा. जसं तुम्ही आता सांगितलं की दुधासाठी तुम्ही मिल्किंग मशीनचा वापर करतायत, अजून कोणत्या आधुनिक पद्धतीचा किंवा आधुनिक यंत्रांचा वापर तुम्ही करताय? हा, आधुनिक पद्धत म्हटलं तर ते मग 40-50 गायी आपण धुवायच्या कशा, बरोबर. त्यासाठी मी STP चा वापर करते. बर. कारण मग ते रोज उठून मला ते गायी धुणं हे त्रास वाटायचा. मग सोपं काम केलं की मी STP चा वापर केलाय. बर. STP गायी धुणं सोपं पडतंय. बरोबर. एक मला दिवस जायचा एवढ्या गायी धुण्यात, ते मी 1-1.5 तासातच काम करते. बरोबर. बरीच मेहनत जी आहे ती चारा गोळा करण्यासाठी जाते, तर या चाऱ्याचं संकलन तुम्ही कसं करता? ते बरोबर आहे, कारण शेतातून चारा आणायचा म्हटलं तर पहिला मला डोक्यावरून आणायला लागायचा बरोबर. आणि त्याच्यामध्ये कष्ट खूप होतं. बरोबर. त्याच्यासाठी मी ट्रॅक्टर चालवायला शिकले बर. आणि ट्रॅक्टरवरून मी शेतातून जाऊन चारा घेऊन यायचे. बर. आणि ट्रॅक्टरवरून चारा आणायचं म्हटलं तरी पण त्यात पण वेळ जायचा. नाही चारा आणायचा, पण ते मला सहजासहजी सोपं वाटलं ट्रॅक्टर शिकल्यानंतर. बर. आणि नंतर मग काय होतं की आम्ही फलटण तालुक्यामध्ये पडतो, कधी कधी दुष्काळ पडतो. दुष्काळाच्या भागासाठी मग आम्ही मुरघासाची सिस्टीम केली. बर. एकदम 3-4 महिन्याचा चारा साठवून ठेवतो. बर. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं की गायींचं संतुलन चांगलं राहतं. चारा 12 महिने गायींना मका भेटली जाते. बरोबर. आणि दुधाचं संतुलन व्यवस्थित चाललं जातं. बरोबर. दुधाचा चढ उतार होत नाही.
यामध्ये जेव्हा आपण गायींच्या जाती बघतो तर त्या गायींच्या जाती निवडताना कोणते निकष तुम्ही लक्षात घेता? असं लक्षात घेतलं की मी आपल्याच गोट्यामध्ये चांगल्या कालवडी तयार करायच्या, बर. की जेणेकरून आपण 2 गायींचा खर्च करतो ते एका गायीमध्ये झालं पाहिजे. बर. ह्याच्यासाठी मला असं वाटलं की चांगल्या गायी तयार केल्या तर दूध क्षमता जास्त निघेल. मग मी आज गोट्यावरती चांगल्या गायी तयार करते आणि वासरं पण करते. त्यातून काय होतं, वासरं केल्यामुळं आपल्याला दुधातून थोडंसं, गायी चांगली वासरं तयार केल्यामुळं त्यातून थोडं इन्कम येतं. बरोबर. कारण वासरांना पण असं भरपूर म्हणजे बाहेर विक्रीसाठी मी देते वासरं पण. सध्या तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या जाती दिसून येतात आणि दूध उत्पादनासाठी कोणत्या जाती सोयीस्कर आहेत? आता आम्ही आमच्याकडे अशा गायी तयार केल्यात की वातावरणानुसार टिकल्या पाहिजेत, बरोबर. ज्या कमी आजारी पडल्या पाहिजेत, ज्याच्यातून आपलं मेंटेनन्स टिकून राहिलं पाहिजे. बर. त्या आजारी कमी पडतात, दूध क्षमता टिकून राहते. बर. आणि फलटण तालुका म्हटलं तर उष्णतेचा भाग, उष्णतेच्या भागात टिकून राहण्यासारख्या अशा गायी तयार केल्यात आम्ही गोट्यात. बर. मग या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तेव्हा समाजाकडून आणि कुटुंबाकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? तसं म्हटलं तर कुटुंबानं माझ्या साथ दिली पहिल्यापासूनच मला. बर. प्रत्येक काम करताना सपोर्ट केलेला आहे, माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केलेला आहे मला. आणि समाजाकडून म्हटलं तर समाज आपल्याकडे बघताना, लेडीजकडे बघताना थोडंसं ह्याच्या दृष्टीने बघतात की बाबा ही ट्रॅक्टर चालवते, ही पुरुषासारखं काम करते. पण बरोबर. आज मला कसं वाटतं, महिलांनी हे काम केलं तर आपली आर्थिक स्थिती टिकून राहते. पती आणि पत्नी दोन्ही एका गाडीची 2 चाकं असतात, दोघांनी जर बरोबर काम केलं तर आपला प्रपंच होऊ शकतो असं मला वाटतं. बरोबर. आणि मग ह्या दृष्टिकोनातून मी काम करताना काही अडचणी पण आल्या. काही वेळेस लोकांना दिसून आलं की बाबा हिनं हे काम केल्यामुळे तिच्यात प्रगती झाली. मग आज महिलांना असं वाटतं की मग तिनं केलंय, आपण पण केलं पाहिजे. ही माझ्याकडून बघून आज माझ्या गावातील भरपूर महिला अशा तयार झाल्यात. अरे वा. की ज्या करून त्या पण हे काम करतात, स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. आणि महिलांनी काम केल्यानंतर कुटुंब आपलं कधीच आर्थिकदृष्ट्या कमी पडत नाही. बरोबर. एक महिला म्हणून हा व्यवसाय सुरू करताना कोणत्या अडचणी किंवा आव्हानं समोर आली का तुमच्या? हां, आव्हानं तर समोर आलीतच. कारण ज्यावेळेस मी 2013 मध्ये GPS झाला, मला आजारी पडली. बर. त्यावेळेस मला असं वाटतं आर्थिकदृष्ट्या मी प्रबळ नसते, गायींच्या जीवा प्रबळ झाले नसते तर मी एक शेतकऱ्याची ह्याची नोकर वर्गाची जर बायको असती तर मी ह्याच्या कर्जाच्या बोजाखाली दबले गेले असते. बरोबर. असं मला वाटतं. आणि ह्या शेतकरी म्हटलं ना तर शेतकऱ्यावरती कसं महिलांनी काम केल्यामुळं, गायींचं संगोपन केल्यामुळं मी आज माझ्या कुटुंबाला आधार दिला होता भरपूर. आणि त्याच गायींनी मला जीवदान दिलं आणि ह्याच्यातून मला बाहेर काढलं. बरोबर. गायींच्या जीवावर मी आज एवढी सक्षम आहे की माझ्या मुलांचं शिक्षण किंवा घरातली आर्थिक स्थिती, मी खूप म्हणजे आर्थिक स्थिती पण बदलली आहे आणि मुलांचं शिक्षण पण चांगल्या पद्धतीने करते. ओके. तर या सगळ्यामध्ये जनावरांची काळजी घेताना, गायींचं संगोपन करताना गायींच्या आरोग्याची तुम्ही काळजी कशी घेता? आता गायींच्या आरोग्याची काळजी घ्यायचं म्हटलं तर ही गायी हे म्हणजे एक फॅमिली वाटते आपल्याला. बरोबर. गायींच्यातून आपण फिरल्यानंतर आपल्याला समजतं की आपली गायी कोणती चारा खाल्लाय की नाही खाल्ला तिनं, किंवा कोणती आजारी आहे, तिला काही कमतरता आहे का, हे आपल्याला दिसून येतं गायींच्या गोट्यांमध्ये गेल्यानंतर. आणि पुरुषांपेक्षा बाई जास्त घरात असते आणि गोट्यात पण असते. बरोबर. त्याच्यामुळे बाईंचं लक्ष असतंच गोट्यामध्ये. ज्यावेळेस मी गोट्यामध्ये गेल्यानंतर मला जाणवून येतं की आज माझ्या गायीने एखाद्या चारा खाल्ला नाही, पाणी पिली नाही, किंवा तिला काय झालंय, दुखापत झाली काय, ह्याच्याकडे मग आपोआपच लक्ष जातं आपलं. बरोबर. मग या सगळ्यामध्ये गायींची काळजी घेताना, आरोग्याची काळजी घेताना गोठाचं व्यवस्थापन उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंमध्ये कसं करता तुम्ही? मुक्त गोठा आहे आमचा. मुक्त गोट्यामध्ये कसं होतं, पावसाळचं म्हटलं तर जास्त ओलसरपणा राहतो. बरोबर. मग मी थोडा दिवसातून 1 तास 2 तास तरी गायींना गोट्यातून बाहेर काढायचं, ती जागा कोरडी करून घ्यायची, की ट्रॅक्टरच्या फळीनं शेण काढून घ्यायचं, जागा सुकून द्यायची, म्हणजे जेणेकरून गायींच्या नक्यामध्ये शेण जास्त साचून राहू नये. बरोबर. आणि मग गायींच्या नक्यामध्ये शेण साचून राहिल्यानंतर गायींना दुखापत होण्याची शक्यता असते. आणि उन्हाळ्याचं म्हटलं तर उन्हाळ्याचं आमच्याकडे उष्णता जास्त असते. मग उन्हाळी आम्ही पोगर सिस्टीम केलेली आहे गोट्यामध्ये, म्हणजे जेणेकरून गायी सतत गार राहतात. फॅन बसवलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, गायी आजारी पडत नाहीत, आपला खर्च कमी होतो आणि गायी व्यवस्थित राहतात. बरोबर.
मग यातून जे शेणखत निर्माण होतं तर त्याचा तुम्ही कशा पद्धतीने विल्हेवाट लावता? आता शेणखताचं म्हटलं तर पहिलं आम्ही शेणखत शेतीला असंच टाकायचो, बर. पण असं माझ्या लक्षात आलं की शेणखत असंच न टाकता आपण प्रोमखत तयार करूयात. बर. प्रोमखत आज मी माझ्या गोट्यावरती तयार करते, जेणेकरून माझी शेती पण चांगली पिकते आणि प्रोमखतामुळं माझं स्वतःचं पण इन्कम आहे आणि मी ते विक्रीसाठी पण देते. बर, प्रोमखत म्हणजे नक्की काय? प्रोमखत म्हणजे हे आपण जे रासायनिक खतं आणतो का नाही, त्यासारखं प्रोमखत असतं, ते कुजवलं जातं. बर. म्हणजे डायरेक्ट शेतीला गेल्यानंतर त्याचा असर होत नाही लगेच. बरोबर. आणि प्रोमखताचा असर कसा होतो की झटपट आपल्या शेतीला असर होतो बर. आणि शेती आपली व्यवस्थितरित्या चांगली पिकते. बरोबर. या सगळ्यामध्ये मॅडम दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी महिलांनी पुढे आलं पाहिजे. महिलांनी आपल्या घरात समजा काय आपलं क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये जे काय होईल ते 2 गायी 4 गायी असं स्टेप बाय स्टेप वाढवल्या पाहिजे. बरोबर. जेणेकरून काय होईल, आज दुसऱ्याच्या शेतात बांधायला जाऊन मोलमजुरी करून जे आपण इन्कम मिळवतो ते आज स्वतःच्या जीवावर करा तुम्ही. बरोबर. की दुसरे 100 रुपये हजेरीनं जाण्यापेक्षा तेच कष्ट आपण स्वतःच्या शेतात केलं तर मला असं वाटतं जास्त आपण सक्षम होऊ शकतो. बरोबर. दुसऱ्याचा नोकर होण्यापेक्षा स्वतःच्या शेतीतलं मालक व्हा असं मला वाटतं. बरोबर आहे. यामध्ये तुम्ही वासरू संगोपन कसं करता? जसं तुम्ही कालवडींबद्दल सांगितलं, त्याबद्दल अजून काय सांगू शकाल? वासरू संगोपन म्हटलं ना तर म्हणजे कसं चांगल्या क्वालिटीचे वासरं तयार करायचे. आपण म्हटलं बर. वासरू आज माझ्या गोट्यामध्ये एक 30-40 गायी आहेत. मग आता पद्धत निघाली की आज आपल्या गोट्यामध्ये 10 गायी मागं 30 कालवडी तयार होतातच होतात. बर. मग ह्याच्यामुळे आपल्यासाठी गोट्यात पण स्टोरेज करू शकतो आपण कालवडी आणि विक्रीसाठी पण देऊ शकतो. बरं, मग ते कशा पद्धतीनं केलं जातं? की एक 2 ते 6 महिने गाईला वासरू पाजलं जाते. म्हणजे बर. मग त्यामुळे कसं होतं की वासरू आईला दूध पिल्यानंतर चांगली राहतात असं मला वाटतं. बर. मग या सगळ्यामध्ये आज तुम्ही 35 ते 40 गायींपर्यंत पोहोचला आहात. जेव्हा तुम्ही आयुष्याकडे पाठीमागे वळून बघता तेव्हा असे कोणते प्रसंग आहेत की ते तुमच्या कायम लक्षात राहिलेले आहेत आणि त्यांच्यामधून तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे? पाठीमागं वळून पाहायचं म्हटलं तर माझ्याकडे 2 ते 3 गायी होत्या पहिल्या. बर. मग त्याच्यामुळं माझ्या गायींच्या जीवावरती आज माझ्याकडं 2 4 व्हीलर आहेत, JCP आहे किंवा मग मी शेत जमीन 4-5 एकर जमीन घेतलेली आहे. आर्थिकदृष्ट्या प्रबळ झालेली आहे. आज मुलांचं शिक्षण मी चांगल्या पद्धतीनं करते. आणि मागं वळून पाहिलं तर म्हणायचं झालं तर ज्या परिस्थितीमध्ये होते मी पहिल्यांदा, त्या परिस्थितीमध्ये मला एक पैशाचं मोल काय होतं ते आज कळायला लागलं. बरोबर. आर्थिकदृष्ट्या मी चांगली प्रबळ झालेली. बर. मग महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय सांगू शकाल? महिला सक्षमीकरणासाठी असं सांगते मी की महिलांनी आज स्वतःची ओळख ओळखा आणि स्वतःचं काम स्वतः करा. म्हणजे शेतामध्ये मी असं म्हणत नाही एकदमच तुम्ही उंच झेप घ्या. तुम्ही एका गायीपासून 2 गायीपासून सुरुवात करा. हळूहळू प्रगतीला वाटचाल होतेच तुमच्याकडं. तुम्ही दुसऱ्याचं काम करता त्याच्यातून तुम्हाला इन्कम मिळतं आणि स्वतःच्या कामातून इन्कम मिळतं हे तुम्हाला ओळखून येईल. ह्याच्यामध्ये इन्कम जास्त आहे आपल्याला. बरोबर. या सगळ्यामध्ये तुम्ही बरेच अभ्यास दौरे केले असतील, बरोबर? मग यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? हा बरोबर. ह्या अभ्यास दौऱ्यातून मला माझ्या चुका पण काही कळाल्या. म्हणजे हा व्यवसाय करताना मी काही चुका पण केल्या की बाबा चारा पण व्यवस्थित स्टोरेज करत नव्हते मी. गोविंदच्या ह्या दौऱ्यावरती गेल्यानंतर मला चारा म्हणजे संगोपन करायचा, म्हणजे आपल्या गायींचा चारा असतो तो स्टोरेज करायची पद्धत कळाली. मुरघास कसा बनवायचा, तो स्टोरेज कसा करायचा हे समजलं. त्याच्यामुळे मग मी 3-4 महिन्याचा मुरघास तयार करून ठेवते किंवा मग चांगल्या प्रतीच्या कालवडी कशा तयार करायच्या आपण हे समजून आले. म्हणजे समजलं की आपल्या गोट्यावरती ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये आपण बदल केले पाहिजेत. अशा प्रकारचे काय काय अनुभव आले. बर. या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याच महिला तुमच्याकडे आल्या असतील तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे? महिलांना मार्गदर्शन करायचं म्हटलं तर महिलांनी आज बघितलेलं आहे की मी गायींच्या जीवावरती उंच झेप घेतलेली आहे. बरोबर. मग आज महिलांना काय वाटतं की हिने हे केले, ह्याच्यातून प्रगती केली किंवा येतात माझ्या गोट्यावरती फॉर्मवरती भरपूर महिला बघायला येतात की त्यांना पण मी सांगते की शून्यातून विश्व निर्माण करा, स्वतःची ओळख निर्माण करा. गायी संगोपन केल्यामुळं परिस्थितीमध्ये आपल्या कसा बदल होतो बरोबर. ह्याचा एक अनुभव दिला.
बरं. म्हणजे मी महिलांना सांगू इच्छिते की स्वतःचं केलं, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःची ओळख ओळखा आणि काम करायला सुरुवात करा. बरोबर. या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंबाचं पाठबळ हे फार महत्त्वाचं असतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कुटुंबाकडून आणि समाजाकडून कसं पाठबळ मिळालं? कुटुंबाचं पाठबळ म्हटलं तर माझ्या फॅमिलीमध्ये माझे सासरे आहेत, जाऊ-दीर आहेत आणि मिस्टर आहेत. याच्यामध्ये कसं होतं, सगळ्यांचं सपोर्ट असणं गरजेचं असतं. बरोबर. की आपण काम करताना सगळ्यांनी सपोर्ट केला तर काम होतं आणि कामाचं नियोजन पण करायला सोपं पडतं. बरोबर. आणि सकाळ म्हणजे कामाचं एक शेड्यूल ठरवून द्यायला सोपं पडतं. हं. प्रत्येक आपण कामामध्ये जे नियोजन करतो त्याला साथ देणं कुटुंबानं गरजेचं असतं. बरोबर. त्याच्यामुळे कुटुंबाची साथ असणं गरजेचं आहे. या सगळ्या व्यवसायामध्ये आज तुम्ही इथपर्यंत या प्रवासापर्यंत आलेला आहात. भविष्यामध्ये तुम्ही अजून या व्यवसायामध्ये काय करणार आहात? हां, ह्या व्यवसायामध्ये बदल करणारच मी. अजून मला मोठ्या प्रमाणात गोट्याची निर्मिती करायची आहे बरं. की जेणेकरून माझ्याकडे आता 30, 40, 50 गायी आहेत. ह्याच्यापासून मी 100 गायीपर्यंत कसं पोहोचेल ह्याच्याकडे वाटचाल आहे माझी. आणि म्हणजे गायींच्यामध्ये पण बदल करणार आहे. चांगल्या प्रतीच्या गायी निर्माण करायच्या बरं. किंवा प्रोमखतासारखे मी गोट्यामध्ये आता प्रोमखताचं हे केलेलं आहे. त्याच्यातून मला असं प्रोमखताची पण प्रक्रिया वाढवायची आहे बरं. की जे प्रोमखत मी माझ्या शेतीला वापरते ते विक्रीला पण गेलं पाहिजे जास्त प्रमाणात. बरोबर. त्याच्यातून मला काय होईल, गायींचं पण इन्कम आणि प्रोमखत बाहेर दिल्यामुळे त्यातून पण इन्कम, ह्याचा असा फायदा होईल. भविष्याच्या वाटचालींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. याबरोबरच शेतकरी बांधवांना आणि तुमच्यासारख्या कष्टकरी महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छिते की आज तुम्ही म्हणता की शेतामध्ये परवडत नाही, आपल्या शेती करताना परवडत नाही, कोणताही व्यवसाय करताना की आपल्याला परवडत नाही असं म्हणायचं नाही. जर तुम्ही आत्मविश्वासानं कराल तर कोणत्याही व्यवसायात परवडतं. बरोबर. असं आणि शेतकरी बांधवांनी एक व्यवसाय करताना जोडधंदा नेहमी ठेवावा. बरोबर. की बाबा हे गायींचं संगोपन करताना त्या मुक्त गोठ्यामध्ये 4 कोंबड्या सांभाळात, त्याच्यातून 2 पैसे मिळतात. बरोबर. आणि हा व्यवसाय करताना जोडधंदा जर असेल तर आपण खचून जाणार नाही. हं. ह्यासाठी जोडधंदा असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि शेतकरी बांधवांनी स्वतःची हिंमत ओळखून काम केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. या सगळ्या व्यवसायामध्ये नफ्याचं व्यवस्थापन कसं आहे? नफ्याचं व्यवस्थापन म्हटलं तर आज मला महिन्याकाठी 3 ते 4 लाख रुपये मिळतात. बरं. ह्याच्यामध्ये गायींचं चारा नियोजन, त्यांचा गोळी भुसा असतो, ह्याच्यामध्ये सगळाच जर खर्च काढला बरं. किंवा गायींचा दवा डॉक्टर ह्याच्यात खर्च काढला तर मला 1,00,000-2 लाख रुपये तर शिल्लक राहतातच. बरोबर. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही खूप गोष्टी शिकला आहात आणि खूप गोष्टी शिकून त्यावर तुम्ही काम केलेलं आहे. आज खूप छान वाटतंय, एका महिलेनं स्वतःच्या हिमतीवर दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे. आज आपल्यासोबत मोनाली मॅडम होत्या आणि त्यांनी स्वतःच्या हिमतीवर दुग्ध व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. असंच जर प्रत्येक महिलांनी काम केलं तर त्या शेती विषयातून खूप चांगल्या पद्धतीने नफा निर्माण करू शकतात आणि स्वतःच्या व्यवसायातून स्वतःच्या हिमतीवर स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा वेळ दिलात, तुमचं मोलाचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.